ये साथी आलिया वळंगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईन लया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईन लया विषाचे समसुख बेगडाची बाहुली विषाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईन लया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईन लया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईन लया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईन लया विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्म देवे सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुतुलेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मवानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केल्या स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून यादा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तडिद्वादशमील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्रकाशं वरंतिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरचन संतांच्या जनजा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासतोगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दाळा तुमचा अनुग्रह लागलो
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सज्जन हो माय बापा तुम्हाला बल्लू लोकांचे कुत्रे माहिती आहे का शिव म्हणल्याच्या नंतर पुढल्या माणसाला धरल्याची ते सोडीत नाही तसं बल्लू लोकाच्या कुत्र्यासारखं काम आपल्याला करायचंय बरं का तरी झडझडून वाहिला निघ हे भक्तीच्या वाटेला सज्जन हो माय बापा आमचे बाबा सांगायचे बरं का श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी भानुदास महाराज अटाळकर सद्गुरु माऊली आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी भगवान बाबा श्री क्षेत्र भगवानगड बाबा आणि आमचे बाबा आळंदीला सोबत होते बरं का माय बापो हा बाबा सांगायचे भजन मंगळवाणी का हो मला असं वाटतं लिंबाचा पाला पेटून त्याच्या जाळक्याला आणि ते आमच्या नरड्यात तुम्ही धुपन सोडलं काऊन असं येडवणी करू राहिले तुम्ही तुमचे काही आम्ही 10,000 बुडिले का बाबा का तुमचं आमचा काही बांधाला बांधे पाणी टाकून इजा त्याला पटकन ते नरड्यात चाललं आमचं नरड्यात गेल्याच नंतर भजन मानता येणार नाही पेटी मास्तर मारायला आलं दम छाटला बजावट आली क्या बात आहे विठाला विठाला भजन मंगळवाणी नरका जाण चुकेल सज्जन हो माय बापा भजन जर आपण टंगळ मंगळ जर केलं तर ते पांडुरंग परमात्म्याला पावन होत नाही पाप लागल्याशिवाय राहत नाही देह जावं आत्मा राहो पांडुरंगी दृढ भाव बाबा सांगायचे भजन करता करता जागेवर माणूस गेला तरी चालेल मृदंग वाजिता वाजेचा जीवच माणूस मेला तरी चालेल पेटी वाजता वाजता जागेवर खलास झाला तरी चालेल टाळ वाजता वाजता जागेवर मेला तरी चालेल सज्जन हो माय बापा असा जर आपण जीवनात येऊन जर परमार्थ जर केला तर निश्चितच तुमचा आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आमच्या जीवनाला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी दादा याचा ट्रिबल कमी करा मला याच्यातला पूर्ण अभ्यास आहे ट्रिबल कमी करा बास टाका अरे ना हा ट्रिबल कमी करा थोडं बास वाढायचं विठाला विठाला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सज्जन हो माय बापा या पवित्र पावन नगरीमध्ये भगवान नगर गावाचं नाव आहे भगवान नगर आणि एका फार थोर महात्म्याचं मंदिर सुद्धा आपल्या भगवान नगर मध्ये चाललेलं आहे एकदा टाळी वाजून यांचं स्वागत करा ओके सज्जन हो माय बापा भगवान परमात्म्यानं सांगितलं मला शरण येऊ नका माझी पूजा पाठ करू नका माझ्या वारीला येऊ नका माझं दर्शन घेऊ नका पण जो माझा भक्त आहे त्या भक्ताची सेवा करा निश्चित तुमच्या आमच्या जीवनाला मुक्ती मिळेल भगवान बाबा हे पांडुरंग परमात्म्याचे भक्त होते आणि त्या भगवान बाबाचं या पवित्र पावन भूमी या नगरीमध्ये या भगवान नगरमध्ये बाबांचं मंदिर होऊन मला असं वाटतं 8 ते 10 वर्ष झाले बरोबर पिंटू भाऊ किती वर्ष झाले मंदिर बांधायला 10 वर्ष झाले मंदिर पुन्हा बंद पडलं नंतर पुन्हा चालू झालं चालू झाल्याच्या नंतर मंदिर झालं पुन्हा बंद पडलं आणि मग कळत झाला आणि मग प्राण प्रतिष्ठा झाली बजावट आली क्या बात आहे बरोबर आहे हुकलं सज्जन हो माय बापा माना लागेल या गावाला कारण अखंड सालाबाद प्रमाण आपला सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये चुलबंद आवतन आम्ही सप्ताहाला जातो ना बरं का दादा तुम्ही ह्या गावचे का दुसऱ्या गावचे ह्या गावचे का अरे वा तुम्ही दुसऱ्या गावचे आम्ही सप्ताहाला जातो नाग दाबून पुढी घेतली तर डाळिंब गोळ डाळीच्या माईचा पटाने सारं पाणीच त्या सप्त्याच्या पंक्तीत वरण किडकी पडकी डाळ त्या सप्त्याच्या पंक्तीत पण आज मी पंगत पाहिली अरे बाप सुम झालं काम गुलाबजामू खाऊन क्या बात आहे बजावट आली सज्जन हो माय बापा एका वारकऱ्याला तुम्ही जर अंतःकरणातून जेवण जर घातलं तर 1000 ब्राह्मण जेव घातल्याचं परिश्रुत पुण्य मिळतंय एक वारकरी जेवले किती ब्राह्मण जेवले किती पुण्याची गणना कोण करी
सज्जन हो मायबापा, आपले पवित्र पवन नगरीतील गाव आहे. गेल्या सालाबाद प्रमाणे आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. गाव फार मोठं भाग्यवान आहे. चला आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. ज्ञानराज माऊली तुम्हाला मला सांगतात, एसा ती आलिया सोड देत राहा मला मधात. हा ही अडवणी करू नका. हा हा बरोबर आहे. कारण का रेल्वे पट्ट्याच्या खाली गाडी जर गेली ना तर ऑक्सिजन होतो बरं का. मला सांभाळून घ्या. हा काय बोलत होतो मी याच्या अगोदर? बरोबर ते चालेल. त्यांना सगळं माहिती आहे, पण घरच्या माणसानं त्याला सांगितले तुम्ही कीर्तनाला जा सांत निसते पेटीच वाजा भंग 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 भंग. कीर्तनकारानं काही विचारलं तर अजिबात मधात सांगू नका. लय माणसं धाकात बापा 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 बापा. काय बरं घरच्या माणसाचं जास्त आहे का थोडं आहे का? थोडं ऐका. बरोबर सांगितलं राव. त्यानं जर सांगितलं अजिबात कीर्तनाला जायचं नाही, ऐकावं का ऐकू नये? बरोबर सांगितलं. बरोबर. त्यानं जर सांगितलं अजिबात सप्त्याची वर्गणी द्यायची नाही, ऐकावं का ऐकू नये? बरोबर सांगितलं राव. माणसांना धाकात राव पण थोडं राव. आम्ही बी धाकात आहे पण थोडं आहे. जास्त धाकात जर आम्ही राहिलो ना तर तारखी दिल्याच्या नंतर ते जण म्हणले बसा, आणि आम्ही जर पटकन खाली बसलो तर कीर्तनाला येता येणार मार खावं लागेल लोकांचं. थोडं ऐका, जास्त ऐकू नये. सज्जन हो माय बापा, ज्ञानोबरायनं तुम्हाला मला सांगितलं बाबा तुम्ही मानवद्याला जन्माला आलात आणि मानवद्याला जन्माला आल्याच्या नंतर तुमचं आमचं आद्य कर्तव्य काय आहे, तुम्हाला मला या जीवनात येऊन काय करायचंय हे ज्ञानोबराय तुम्हाला मला अभंगाच्या माध्यमातून सांगत आहे. ए साथी आलिया, या साथीला तुम्ही आम्ही आलात. मग या साथीला तुम्ही आम्ही आल्याच्या नंतर तुमचं आमचं आद्य कर्तव्य काय? तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळोवेळा भावा पांडुरंग. या भगवंताच्या साथीला, मानवद्याच्या साथीला तुम्ही आम्ही आलात ना बाबा, कारण याच दे घडे देवाचे भजन, याच नरद्यामध्ये तुम्हाला मला भजन करता येईल, याच नरद्यामध्ये तुम्हाला मला मुक्ती मिळवता येईल, आणि याच नरद्यामध्ये तुम्हाला मला मुक्त होता येईल. अन्यथा दुसऱ्या नरद्यामध्ये तुम्हाला मला मुक्त होणार कठीण आहे, होता येणार नाही. मला सांगा, 2-4 मसाडी आल्या आणि कीर्तन ऐकायला बसल्या, असं ऐकायला मिळेल तुम्हाला? 2-4 गाढव आले आणि त्यांना फेटा बांधला आणि कीर्तन केलं, असं ऐकायला मिळेल? नाही. आणि काय दान नाही कोठे, आणि काय दान नाही कोठे, आणि याच देही घडे देवाचे भजन, आणि काय दान नाही कोठे, याच दे घडे देवाचे भजन, अनेक ज्ञान नाही कुठे. सज्जन हो माय बापा, याच जन्मामध्ये तुम्हाला मला परमार्थ करता येतोय, याच जन्मामध्ये तुम्हाला मला भगवंताचं चिंतन करता येतोय, आणि याच जन्मामध्ये तुम्हाला मला देव पाहता येतो. बरं का, देव पाहावयाशी गेलो देवाची होऊन ठेलो. सज्जन हो माय बापा, अहो तुम्हीच देवात, पण आपण विसरलो. इसरली माया थोर झाली, सरली माया थोर
वा वा वा, क्या बात. खूप आनंद आहे बर का. कीर्तनाला गायनाची साथ, त्याच्यानंतर कीर्तनाला आमच्या पेटी मास्तरची साथ, त्याच्यानंतर कीर्तनाला आमच्या मृदंगाचार्याची साथ, त्याच्यानंतर कीर्तनाला आमच्या शोभदाराची साथ, सगळ्याची साथ पॉवरफुल. त्याच्यानंतर कीर्तनाला तुमची साथ. तुम्ही अर्धच कीर्तन ऐकलं आणि हुर्यो गेले निघून. कीर्तन करता येईल का बाबा? नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. सज्जन हो माय बापा, माऊली सांगतात की बाबा या साथीला तुम्ही आम्ही आलात. एक माणूस बाजारामध्ये गेला आणि बाजारात गेल्याच्या नंतर बाजारात भाजीपाल्याच्या साथीला गेला आणि भाजीपाल्याच्या साथीला गेल्याच्या नंतर सांगितलं मामा टिपटाप कापड द्या. सांगितलं माथा खराब झाला का? कापड दुकानाच्या साथीला जा. कापड दुकानाच्या साथीला गेला. सांगितलं मामा मला एक काम करा, 2 किलो बटाटे द्या. सांगितलं डोकं खराब झालं तुमचं, तुम्ही भाजीपाल्याच्या साथीला जा. भाजीपाल्याच्या साथीला गेला आणि सांगितलं मला पॅरागॉन चप्पल द्या, पॅरागॉन चप्पल. सांगितलं तुमचं डोकं खराब झालं, बुटा चपलाच्या साथीला जा. बुटा चपलाच्या साथीला गेला आणि सांगितलं मला एक पावडरचा डबा द्या. त्यानं सांगितलं बाबा कटलेरी दुकानाच्या साथीला जा. पूर्ण दुकान हिंडला, बाजार हिंडला आणि बेजार झाला. कोणचीच वस्तू प्राप्त करता आली नाही. काय भानगड? मर्म चुकलं. तसं तुम्ही आम्ही बाजारात आलो बाबा. भगवान परमात्मानं तुम्हाला मला बाजार करण्याकरता पाठवलंय. मग तुम्हाला मला कोणची वस्तू खरेदी करायची? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आई ताला घर बैसोनी. देवन लगे, देवन लगे, साठवणीचे रुंदले जागे. जगद्गुरु श्री तुकोबाराने सांगितलं ऐका, देव घ्या, देव घ्या. समाजाने सांगितलं बाबा आम्हाला देव नको, देव नको. महाराजांनी विचारलं का बरं तुम्हाला देव नको? आम्हाला देव ठेवण्यासाठी जागाच नाही. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. सज्जन हो माय बापो, भगवान परमात्म्याला साठवण्यासाठी, भगवान परमात्म्याला आपलंच करण्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात तुम्ही या साथीला आलात आणि तुम्ही फार भाग्यवान आहे. तुम्हाला आम्हाला मानव नरदे मिळालं. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनिया लाभ पद्मनाभ जोडीला. तुम्ही आम्ही भाग्यवान आहे बाबा. पण भाग्यवान आहे, पण मला सांगा भाग्यवान असून सुद्धा आपण दलिंदर अवस्थेमध्ये जीवन जगतो. कसं जीवन जगतो? गाढवाला तुम्ही 10 दिवस घरात कोंडून ठेवा. गाढवाला पाय किती? 4. कान किती? 2. मी 3 बोट केली आहे ना. माथा खराब झाला काय? गांजा पिऊन आलो मी. किती गाढवाला? 2. कान 2. शेपट किती? 1. त्या गाढवाला तुम्ही 8 दिवस घरात कोंडून ठेवा बिगर अन्न पाण्याचं आणि 9व्या दिवशी त्याला घराच्या बाहेर काढा आणि गढूळ पाणी एका पातेल्यात ठेवा आणि त्याला प्यायला द्या. गाढवाना जर गढूळ पाणी जर कधी पिलं तर 12 महिने तुमची तर साल घालीन बा. आणि दुसरा असं एक गाढव आहे, ते आंबट पाणी पितं, कडू जहर पाणी पितं, डोळे फाडतं, मग थुकत. किती पाय त्याला? 2. बरं मोठ्यानं बोला ना, मला ऐकू येत नाही. 2. बरोबर बोलत जा, बोलत जा. घरच्या माणसानं सांगितलंच नाही ना मधात बोलू नका म्हणून. हा मग बिनधास्त बोलत जा. किती पाय त्याला? 2. माणूस म्हणून जगाचं ना बाबा, तर आपण माणूस म्हणून जगत नाही, आपण गाढव म्हणून जगतो. आणि गाढव म्हणून जगून आपण दलिंदर अवस्थेमध्ये जीवन जगतो. सज्जन हो माय बापा, तुम्ही परमार्थ करा आणि परमार्थ केल्याच्या नंतर निश्चितच तुमच्या आमच्या प्रापंचामध्ये, तुमच्या आमच्या संसारामध्ये पांडुरंग परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. कोणाच्या संसारात आला? आमच्या जनाबाईला दळू लागलं. अहो कोणाकडे आला? आमच्या नाथबाबाच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. अहो कोणाकडे आला? नामदेव कीर्तन करी देवबा पुढे नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सज्जन हो माय बापो,
अनेक साधू संतांचं काम आमच्या पांडुरंग परमात्म्यानं केलं. आमच्या सोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं हो. नीच काम आमच्या भगवान परमात्म्यानं भक्ताचे केले हो. म्हणून देव सांगतो माझ्याकडे येऊ नका, माझ्या भक्ताकडे जा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. देवाला शरण जा, पण कवा अगोदर संताला शरण जा. का साधू थोर जाना साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर साधु थोर जाना साधु या कलियुगामध्ये संताला महान समजिलेलं आहे, साधूला थोर समजिलेलं आहे. साधू श्रेष्ठ आहे. म्हणून देव सांगतो की साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाना कलियोगी, साधू थोर जाना साधू थोर जाना. म्हणून तुम्ही आम्ही संताला जर शरण गेलो ना बाबा, तर निश्चितच तुमच्या आमच्या जीवनाला सुख मिळेल. आणि प्रत्येक माणूस सुखाची अपेक्षा करून जीवन जगू लागला. मला सांगा, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. या जगात कोणताच असा माणूस जन्माला आला नाही की त्याला असं वाटतं बा जन्माल्यापासून तर मरेपर्यंत मला दुःख व्हावं असं वाटतंय. प्रत्येक माणूस सुखाची अपेक्षा करून जीवन जगतोय. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, प्रत्येकाला वाटतं समाधान प्राप्त व्हावं, प्रत्येकाला वाटतं जीवनाला शांती मिळावं. पण आपला मार्ग चुकला बाबा, आणि आपला मार्ग चुकल्यामुळे आपल्याला सुख मिळू शकत नाही. आपण दुःखाच्या मार्गाने चाललो, आणि दुःखाच्या मार्गाने चालल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःखच भोगावं लागेल. मग तुम्हाला आम्हाला जर सुख लागत असेल, तुम्हाला आम्हाला जर शांतता प्राप्त करायची असेल, तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला आम्हाला समाधान प्राप्त करायचं असेल, सदा नाम घोष करू हरी गाथा, सदा नाम घोष करू हरी गाथा, करू हरि सर्व अलंकार सुख लाल सर्व अलंकार आनंद निर्भया
आनंद निर्भर हरि आनंद निर्भर आनंद आनंद निर्भर आनंद निर्भर सज्जन हो माय बापो, मी गायनाचा भोक्ता माणूस आहे बरं का. मला खूप आनंद वाटला, कारण मला आज माझ्या मनासारखी मृदंगाची साथ मिळाली. त्याच्यानंतर आमचे दोन जोडी चंद्रासूर्यासारखे, मला गावाचं नाव त्यांच्या माहीत नाही, त्यांचं नाव सुद्धा मला माहीत नाही, पण आमच्या पिंटू दादानं मला सांगितलं म्हणे महाराज आमचे गायक म्हणजे गायक, वादक म्हणजे वादक, आणि साऊंड सिस्टीम मध्ये काऊन कोपऱ्यात बसले इच्छुट असेल ना, असं जरा मोकळं बसावं, असं तोंड लपून बसत तुम्ही. साऊंड सिस्टीम म्हणजे साऊंड सिस्टीम, क्या बात है, बजाव टाली. सज्जन हो माय बापा, कारण एक आहे बरं का, गायनाची साथ असल्याशिवाय गायन करता येत नाही, गायनाची साथ असल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. एक भानगड झाली, एक माणूस मक्काचा हुरडा खात बसला आणि तिकून एक आपला वाटसरू आला. त्यानं सांगला मामा राम 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 राम. सांगितलं राम राम, या थोडा मक्काचा हुरडा खा. त्यांना कोळे कोळे कंस आणले, मक्काचे कंस भाजले आणि त्याला खायला दिले. कोणाला? वाटसरूला. पण त्याला आली लहर, लहर राहते माणसाला, कोणाला पत्ते खेळाची लहर, तर कोणाला गांजा प्यायची लहर, तर कोणाला काय खुळकून असले बाबा, घ्या यायचा फुट्टू काढून फुट्टू कशाची याची लहर. लय माणसं अवघड, मारुतीच्या मंदिरात जाऊन पत्ते खेळते ना, मारुतीला राणी दाखवते आणि टाक बादशाह. बापा बापा बापा, लयच माणसं अवघड, काय सांगा. एका गावात गेलो, 70-80 वर्षाचे म्हातारी आणि मारुतीच्या मंदिरात पत्ते खेळू राहिले. मी गेलो बसच त्या गावात. एक माणूस वारला होता, त्यांना बोलण्याकरता गेलो होतो, त्यांचं सांत्वन करण्यात महाराज आले. म्हणलं काही झाकू नका, 52 अध्यायाचा ग्रंथ आहे तुमचा, समाप्ती करायला आलो, टेन्शन घेऊ नका. लय माणूस अवघड, मारुतीच्या मंदिरात पत्ते आणि येड्या बाबळीत त्याची मीटिंग शंकर सोसायटी. गजानन पणाजानन गिरनारी शिखर पर बैठकर फिकर करा हमारी भारी, धुंधुना उठा दे शिवाजीनगर बैठा दे पुन्हा, कैलाश के राजा दम लगाने आजा, भोले भेज दे तोले के तुले, कमाएंगे गुरु तो खाएंगे चले, बजरंग बना दे रंग, गजानन बना दे आनंद, हट गुड़ 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 बन के चांदी डाल दो कोटड़े में. कोणची सोसायटी म्हणते त्याला तुमच्याकडे? शंकर सोसायटी. वा, फार मोठा अवघड प्रश्न आहे. काय माणसाला लोरीन सांगता येत नाही बरं का, लय माणसं अवघड, लयच अवघड. एकाला अशी लहर आली बा आणि पेलं ना, आणि पेल्याच्या नंतर पडून गटाऱ्यात पडल्यास नंतर ते डुक्कर आलं आणि त्या डुकरानं त्याला ढुसणे द्यायला सुरुवात केली. याचा हात त्याच्या पाठाडावर गेला आणि जेच पाठाडावरून हात निसला, त्याच्या शेपटाचा गोंडा याच्या हातात आला. ते म्हणतं, करे पिंट्याची आई, तू तर पाहिलं ना बुचुडा बांधित होती ना, आता येणी बांधली, बिघडी का काय? काय माणसाला लहरीन सांगताच येत नाही. मला लय विनोदातून बोलायची सवय बरं का माय बापो, पण काय सांगा तुम्हाला, आज काय मी जास्त बोलत नाही. लयच अवघड माऊल्या, काय सांगा तुम्हाला. घ्यायचा फुट्टू काढून फुट्टू, भांड्यात कापूस त्यात चोरून आणि तिकून नाथाचा आकडा करून आणि त्यानं माया भावानं केला. हिचा भाऊ तो कोणी ऊस तोडीला आणि कुठून नाथाचा आकडा करीन.
लयच माऊल्या अवघड काय सांगतो मला बाप्पा बाप्पा बाप्पा. ते तिळण मोहरी तर तुमच्या आमच्या बापाला सापडत नाही. दुपारा 12-1च्या पुढं मुसलमान येतं, मोहरी काना. दुपारात ते मोहरी घेऊन जातं मुसलमान. तुमच्या आमच्या बापाला मोहरी सापडत नाही, तुमच्या आमच्या बापाला तीळ सापडत नाही. माऊल्या हुशार काय सांगतो मला बाप्पा 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 बाप्पा. लेखन सुन कधी बोलायला लागली ती म्हणती आम्ही नव्हतो आस्या. आम्ही नव्हतो आस्या. अहो काय झालं दागडाबाई, आम्ही नव्हतो आस्या. झालं काय, बाळ्याचं लग्न कालच झालं नाही तर दिनादाच बाहेर देखत बोलू राहिला. बोलू दिना मरू दिना मरण तू घरात. लय माथाड्या खराब काय सांगा तुम्हाला. आणि लेकोन जवाई बोलायला लागला की पटकन उठतीन बाहेर जाती. सखूबाई आमच्या बबीचा नवरान बबी लय चांगली बाई. काय झालं असे बोलते बाई गोड गोड जशी राघुमायना बोलते. लेकोन जवाई बोलला तर राघुमायना बोलते. आणि सुनन लेख बोलला तर आम्ही नव्हतो आस्या. याचा फोटो काढून नाथाचा आकडा पाती म्हातारी. लयच माथाड्या खराब बाबा. जिथं पाणी नाही तिथं नेऊन कापाव यायला. लय माथाड्या बेकार. त्यानंतर कोणा दिलेली याला तारीख कशाला आणलंय मराला. सज्जन हो माय बापा हो माफी मागून बोलतो तुम्हाला. असं करू नका. होऊ द्या लेकाचा संसार. काऊन या देवाने करता. जाणार मारा ना त्या गंगात उडी आणि मारा ना ज्यानं जीव सोडून. लेकाच संसार मोडी तर मग राहता कशाला जाणं मरून. याला आणलं कशाला बाबा कीर्तनाला. जाऊ द्या बाबा हो माफी मागतो माय बापा हो तुम्हाला. काय सांगतो मी, तुमच्या आमच्या जीवनाला समाधान आणि सुख लागत असन तर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. ज्ञान राजमाऊली तुम्हाला मला सांगतात हे साथी आली. मग या साथीला तुम्ही आम्ही आल्यात नंतर तुम्हाला मला काय करायचंय ते आमच्या गवळणीने केलं. पहा आमच्या गवळणीने ना गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर काय चमत्कार झाला. पूर्ण मन वेधून घेतलं त्या गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला. पाहिला पाहिला नंदाचा नंदू. 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 पाहिला 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 नंदाचा नंदू. पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदू. पाहिला पाहिला नंदाचा नंदू. त्या गवळणीनं गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्माला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर काय चमत्कार झाला बाबा. ते नैवेद्य ते नैवेद्य ते नैवेद्य मन पूर्ण गवळणी एक रूप त्या भगवान परमात्मा सोबत झाल्या आणि त्या भगवान परमात्म्याला पाहायला निघाल्या. चालता चालता गवळणी अशा नटून थटून निघाल्या. आपल्याकडं लग्न जर असलं तर आपल्या वऱ्हाडनी नटून ठतून निघात्या का नाही. एका गावात जरा भांडखोर बाई होती. सगळ्या गावाने विचार केला दगडाबाईला अजिबात लग्नाला घेऊ नका म्हणे. कोण्या लग्नाला आली तर भांडती. दगडाबाई पहिली टेम्पूच्या तोंडात जाऊन बसली मुंडक्यात आणि मराठवाड्यातलं लग्न खानदेश भागात गेलं. आपण म्हणतोय कौन मारा न खाली, तिकडं म्हणते कौन चाचाना. चाचाना म्हणजे
मराणा हा खानदेश भागात गेलं सगळं वऱ्हाड उतरलं दगडाबाई टेम्पोच्या मुंडक्यातच बसेल ते खानदेशी लोक म्हणे काऊन चाचाना म्हातारी त्याने भाऊ पहिला नवरदेवाचा बाप चचन पहिला नवरदेवाची माय चचन त्याच्यानंतर नवरीची माय चचन त्याच्या नवरीची बाप चचन सगळं वऱ्हाड चचन आणि मी चचन नाही तर तशीच बसन बसलेलं म्हातारी मुंडक्यात लय भांडाचा नाद काही माणसाला लय भांडाचा नाद राहतो माणसाला आता मला सांगायला वेळ नाही बाबा जाऊ द्या विषय विनोदाचा भाग सोडून द्या काय विषय चालला होता आपला गवळणी नटून थटून निघाल्याच्या नंतर सज्जन हो माई बापाव साखळ्या डोरलं पुतळ्या कमरेला कंबरपटा नाकात नत घालून मी आईसा थाट माट करूनी आईसा थाट माट करूनी नेसल ग चालू पैठणी चालू निसले ग चालू अशा आमच्या गवळणी थाटामाटात निघाल्या कोणाला पाहण्यासाठी बाबा गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि निघाल्याच्या नंतर मायबापाव काही चमत्कार झालं गवळणी चाललं आणि चालताच एका गवळणीनं सांगितलं ओ थांबा 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 कोणातरी वेणू हातामध्ये धरलेला आहे त्या वेणूचा आवाज येत आहे त्या वेणूचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे त्या वेणूला आपल्याला जाऊन भेटायला पाहिजे त्या वेणूचा शोध घ्यायला पाहिजे ते वेणू आपल्याला पाहायला पाहिजे आधारू धरून वेणू बाई तापले बर हे तापले बिचारे कस लावून टाच लावून भेड्यात आहे पहा हे चिमणे घ्यायचा फुट्टू काढून फुट्टू काय सुंदर आहे पहा आपले टोळकेचे टोळे घोडमुंजे झाले घोडमुंजे तरी त्याला टाळ वाचता येईना काही शेतीत काम सुद्धा येईना घोडमुंजा म्हणजे कळालं तुम्हाला घोडमुंजा हा मी तुमच्याच भागातला आहे पण तुम्हाला गेवराई जिल्हा आहे ना आम्हाला जालना जिल्हा आहे तुमची आमची जरा भाषा थोडी वेगळी बरं का आमच्याकडं घोडमुंजा म्हणते घोडमुंजा म्हणजे त्याची 30 वर्षाची वय झाली आणि 31 जाऊन गाठलं की घोडमुंजा म्हणजे 30 वर्षाचं पुढं गेला आणि त्याचं लग्न जर झालं नाही त्याचं नाव घोडमुंजा आता कळलं असेल तर घोडमुंजा तसे आपले भलते घोडमुंजे हिंदुराले काही येत नाही त्याला पण आमचे चिमणे पहा काय टाळवाजी ते काय गायन करते पहा काय सुंदर त्यांनी धोतर वगैरे घातलं मला हे का सांगायचं माऊली सांगती तरी झडझडीने वाहिला निक हे भक्तीच्या वाटेला सांगड बांधा रे भक्तीची प्रभुनाथ नामाची नारायण नामाची सांगड बांधा रे भक्तीची जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावाया पाय तो तू तीर्थयात्रे जाय चुकू नको महाराज सांगतात बाबा जोपर्यंत तुमच्या शरीरात ताकद आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही परमार्थ करायला पाहिजे आमचा अवघडी
याचे बांध करतो, त्याचे बांध करतो, साऱ्याचे बांध करून आपलं वावर वाढितो, याचा कापूस वेचितो, त्याचा कापूस वेचितो, याच्या नांगराचा फाळ खोळीतो, त्याच्या नांगराची जाडी आणतो ना आपल्या नांगराला लावतो. नाही कळलं अजून? नांगर कळलं असं ना तुम्हाला? नांगर जुन्या काळाचा नांगर, याच्या नांगराचा फाळ खोळीतो, त्याच्या नांगराची जाडी काढतो ना आपल्या नांगराला लावतो आणि बांध करून वावर मोठं करतो. आणि ते म्हणता हा बा काही खरं नाही, काही खरं नाही. पोरांना काढून दिल्याच्या नंतर मग सप्त्यात येतो इना वाजाला. त्याला इना म्हणता येत नाही, याना 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 म्हणतो ती याना. हां, आणि इना कोणा बोट्यानं वाजितो? मधल्या बोटानं, मधल्या बोटाने इना वाजितो. काढून दिल्याच्या नंतर इकडं परमार्थात येतो. सज्जन हो मायबाप, माणसानं जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करावं. सज्जन हो मायबाप, आमच्या गवळणीनं ना त्या गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्माला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर काय केलं? साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्याची सरळीर धार झाला सफल व्यापार. त्या भगवान परमात्माला साठवलं. तसं ज्ञानोबराय सांगतात की बाबा तुम्ही या साथीला आलात ना, मग काय करायचं? ओळंगा शारंग धरू, त्या भगवान परमात्म्याला धरायचंय, त्या भगवान परमात्म्याला साठवायचंय, त्या भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहायचंय. आणि त्या भगवान परमात्म्याला बाबा तुम्ही आम्ही जर डोळे भरून जर पाहिलं तर तुम्ही या साथीला आलं याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर कितीक माणसं जन्माला येतात आणि कितीक बी मरतात. तुम्हाला बेश्रम माहिती आहे का? बेश्रम, बेश्रम माहिती आहे तुम्हाला? बेश्रम, बेश्रमाचं झाड माहिती आहे? हा, कुठं उगत? नदीला, नाल्याला. कडकड उन्हाळ्यात त्याला फुलं राहते, हिरवगार, पाणी नको, खत नको, औषध नको, त्याला राखण नव्हतं, कुपाट नको, कापट नको, काही नको. ढोर खाईना, वासरू खाईना आणि माणूस खाईना. त्याचं नाव बेश्रम. बेश्रम. ढवळे बरं फुले येते त्या बेश्रमाला. मला सांगा अण्णा, तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव? तुमचं हा, काय नाव आहे तुमचं? हा, दिनकर दादा नागरे. मला सांगा दिनकर भाऊ, महादेवाच्या पिंडीला बेश्रामाचे फुलं वाहायला जमते ना? नाही. काय होतं? काय होतं? अहो बेश्रम असं कुठं चालत नाही, सप्त्यात बी चालत नाही, लग्नात बी चालत नाही, भंडाऱ्यात बी चालत नाही, मारुतीचं मंदिर बांधायला बी चालत बेश्रम चालतच नाही. ते वर्गणी देत नाही, मंदिर होऊ देत नाही. त्याचं नाव असे जन्माला आलेली जात आहे बेश्रामाची. आलं का लक्षात? त्याला बेश्रामाची जात म्हणते. जिथं पाणी नेऊ तिथं नेऊन कापाव त्याला जीवच. बरोबर आहे. उकलं तोंड काऊन झाकलं? हा, असं उघडं करायचं तोंड. क्या बात आहे, बजावट आली. सज्जन हो माय बापा, माणूस म्हणून जीवन जगायचंय तर त्या परमात्म्याला साठवा. ओळंगा शारंग धरू, त्या भगवान परमात्म्याला धरायचंय, त्या भगवान परमात्म्याला पाहायचंय. त्याच वेळेत आपण हे साथी आली, या नरद्याला आपण आल्याचं सार्थक होईल आणि आपल्याला हा नरदे मिळाला म्हणून कळायला जाईल. माणसाला नरदे मिळाला पण कळाला का बाबा? जोपर्यंत आपल्याला नरदे मिळाला, पण जोपर्यंत नरदे मिळून आपल्याला कळत नाही तोपर्यंत नरदे मिळून काही अर्थ होत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. सज्जन हो माय बापा, तुम्ही आम्ही मानव द्यायला जन्माला आलात, मग ज्ञानराज माऊली तुम्हाला मला सांगतात तुम्ही या साथीला आलात. मग या साथीला आल्याच्या नंतर फक्त बस एकच काम करा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. दुसरं काहीच करू नका. मला सांगा, तुमचा आमचा बाप कोण? अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा. तुमच्या आमच्या बापाला सोडून तुम्ही आम्ही दुसराच बाप करू राहिलो. कळलं असं तुम्हाला? झाकली मुठसावा लाग. लय अवघड. एका बाईला काही मुलबाळच होईना. गेली ती शेजारी, म्हणे बाई कसं करा, तुम्ही एक काम करा, गुजरातला जा आणि पोटाला हात फिरून या. गेली नाही ती बाई त्या गुजरातच्या म्हातारीकडं. इतकी माथाडी बेकार ती गुजरातची. तिनं पोटावरून हात फिरला, पैसे घेतले आणि सांगितलं बाई कोणा जर विचारलं
तर राहिलं म्हणून सांगायचं, नका राहीना, राहिलं म्हणून सांग. राहिलं म्हणजे काय झालं, गुन्हा आला असं म्हणून सांगायचं. आली ती गुजरातून हात फिरून दिनकर भाऊ हा आली ना गुजरातून हात फिरून पोटाव. शेजारच्या बायाने विचारलं का आल्या, म्हणे आल्या. म्हणे काय झालं, राहिलं. 6 महिने झालं राहिलं, 12 महिने झालं राहिलं, आणि गुण यायच्या मायचा काय सांगा तुम्हाला, कोण लोक काय करते याचा पताच नाही बाबा. आपला बाप सोडू नका, आपल्या बापाची सेवा करा. निश्चित पांडुरंग परमात्मा एक दिवस तुमच्या आमच्या पाठीमागे येईल, आणि पाठीमागे येऊन तुमचं आमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक काम करा, तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊ नका बाबा. आपल्या परमार्थ सोडून दुसरीकडे परमार्थ करू नका. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. फक्त एक तत्वनिष्ठ भाव धरून आपण जर परमार्थ जर केला, ओळंगा शारंग धरू, आणि त्या भगवान परमात्म्याला आपण जर धरलं तर काय होतं माहित आहे तुम्हाला. या भावनाम संसारातून आपण तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. संसार चांगला आहे का वाईट आहे, अण्णा तुम्हाला विचारतो, पटकन सांगा लवकर, मला वेळ नाही. कशाला मदत मदत करता, द्या ना सोडून, लावा ना लुंगीन, घ्या ना चिमटा हातात, आलाक निरंजन. माणसं लय अवघड, काय सांगा तुम्हाला. संसारात एवढा अपमान होतो, एवढा अपमान होतो, तरी माणूस संसार सोडित नाही. आणि नवीनच माणूस जर भजनात आला, आणि गावातला जर ताल स्वरातला माणूस जर असला, आणि त्यानं सांगितलं बा तुमचा टाळू हुकला, मात्र्यात वाजा, किंवा तुमचा सूर हुकला, किंवा तुमचा ताल हुकला, जरा स्वरात तालात गायन करा. ते म्हणता हा बा हे तुमचा येना, आणि हे तुमचा टाळ, आणि हे तुमचा पखवाद. मरून जातं पण मंदिरात येत नाही बुवा ते, इतका राग त्याला परमार्थात. आणि संसारात बायको म्हणते तुम्हाला तर अक्कलच नाही. किती बाऱ्या बोजार सांगितलं, आणि बेजार व्हा, बोजार आणा आणि बेजार व्हा. बोजार कळाला का नाही. इतका माणसाचा अपमान संसारामध्ये, तरी माणूस संसार सोडित नाही. आहे ना, काय सांगितलं, संसार वाईट आहे. त्यांना मी विचारलं, बरोबर सांगितलं बिचाऱ्यानं, संसार वाईट आहे. संसारामध्ये फार मोठं दुःख आहे बरं का. दुःख बांधवडी मला सोड देत राहा. विठाला विठाला दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ सबुकडे इंगळ. संसार दुःख मूळ सबुकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. पाठीला संसार दुःख मूळ सोहीकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिन तळमळ. काम क्रोध लोभ सुनी, पाठीला गली ओढाळ. कवनामी शरण जाबू, दृष्टी देईल निर्मळ. संसार फार दुःखमय बाबा, पण दुःखरूपी संसाराला जर तुम्हाला मला सुखरूप जर करायचं असेल तर परमार्थ करा.
आणि परमार्थ जर केला बाबा तर निश्चितच तुमचा कडूरूपी प्रपंच गोड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात या साथीला तुम्ही आम्ही आलात ना तर एकच काम करा, ओळंगा शारंग धरू. आणि त्या भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही जर धरलं रे धरलं त्या संसारातून भाऊनाम संसारातून तुम्ही आम्ही तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आमच्या जीवनाला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आमच्या जीवनातलं संकट गेल्याशिवाय राहणार नाही. कारण एक आहे गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्रीजोर्भूतिर ध्रुवानी तिरमतिर्वाम. अर्जुना मी जर तुझ्या पाठीशी असलो तर धर्म तुझ्या पाठीशी राहील. मी जर तुझ्या पाठीशी असलो नीती तुझ्या पाठीशी राहील. मी जर तुझ्या पाठीशी असलो शास्त्र तुझ्या पाठीशी राहील. आणि मी जर तुझ्या पाठीशी जर असलो तर जीवनात विजय तुझाच होईल. कोणाचा विजय झाला बाबा? अर्जुनाचा विजय झाला. अर्जुनाचा विजय झाला म्हणजे बाबा कोणाचा विजय झाला? पांडवाचा विजय झाला. कारण एक भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे सवारी. पण भानगड एक आहे बाबा, भक्ती केल्याशिवाय जीवनाला पर्याय नाही. भक्ती जर तुम्ही आम्ही जर केली ना बाबा तर भगवान परमात्मा दिनकर रावचं घर इचारित 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 दिनकर रावच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. कोण? अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा. हरी आला रे हरी आला, 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 हरी आला रे हरी आला. संत समागम झाला, संत समागम झाला, हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला. हरी आला रे हरी आला. सज्जन हो माय बापा, भगवान परमात्मा तुमच्या आमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही बाबा. पण एक आहे श्रद्धावान लभते ज्ञानम. तुमची आमची निष्ठा तुमची आमची भावना तुम्ही जोपर्यंत तुम्ही आम्ही त्या भगवान परमात्म्याला आपलंच करत नाही. आपुला तो एक देव करूने घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. येरती माईक दुःखाची जनते नाही आते अंते अवसान. सज्जन हो माय बापा, त्या भगवान परमात्म्याला माऊली सांगतात आपलंच करा. आपलंच जर तुम्ही आम्ही त्या भगवान परमात्म्याला जर केलं तर तुमचा आमचा दुःख रूपी संसार सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माऊली सांगतात अवघाचे संसार अवघा जाय गरे, अवघा हे संसार अवघा जाय आनंद
जाईन माऊली सांगतात की बाबा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक सज्जन हो माय बापाओ तुमचा आमचा संसार तुम्हाला मला सुखरूप करायचा जण तर माऊली सांगतात ए साथी आलिया ओळंगा शारंग धरू आणि जर भगवान परमात्म्याला नाही धरलं तर काय होईल नाही तरी संसारू जाईन लया म्हणून ज्ञानोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अवघड झालं बरं का 2-3 माणसं मला कवाचे खुनू राहिले महाराज ते म्हणे तो आहे बच्च काम नाही महाराज लय अवकाळी दिसतो तो खुनीलं तरी महाराज कीर्तन आटपिना मी जाऊन महाराजला ते म्हणे आबा तो महाराजला खुनीलं तरी महाराज ऐकत नाही तो महाराजला जाऊन धडक घेतली तरी महाराज ऐकत नाही हे तुमच्या दोघीचं बच्च काम नाही हे माझं काम म्हणे महाराजला गिळूनच टाकतो म्हणे 2-3 जण मला कवचे खून राहिले अंधारात तरी ऐकायला तयार नाही सज्जन हो माय बापा एक वेळेस एक काम करा पुरुष मंडळीवरती हात करा पुरुष मंडळी करा बरं हात करा दोन्हीवर हात करा कानाच्या वळंब्यात टाईट कंडिशन एकच हात वर करू नका विजय असो विजय दारू पित एकाच बैठकीत बसतं तिसऱ्याच्या जिबड्यात बसतं चौथ्याच्या पैसे घेतो 5व्या कून आणि मतदानाच्या दिवशी गावाला निघून जात जे निवडून येईन त्याचा अंगावर गुलाल घेतो विजय असो असं करू नका करा दोन्ही हातवर करा टाईट कंडिशन वा क्या बात राहू द्या तांबडं फुटूस तर विठोबार कुमार गोपाल कुमाई 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 वा 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 धन्यवाद धन्यवाद करा खाली आहात
इमानदारीनं सांगा. तुम्हाला वर हात करा सांगितले होते पण खाली करा ते सांगितले का? विठोबा खुमाई विठोबा खुमाई विठोबा खुमाई विठोबा खुमाई. काय खेळ दांडगाय बाबा, जस काही पत्ते पिशीनं लावले. माणसाला परमार्थ करायचं सांगावं लागत बरं का, संसार करायचं सांगा लागत नाही. मला सांगा, ज्यावेळेस तुमचं लग्न झालं त्यावेळेस तुम्ही घरच्या लोकांना सांगितलं होतं का मग लग्न करा म्हणून? इमानदारीनं सांगा. पाहू नका पाहता का माझ्याकडे? हा, घरच्या लोकांना सांगितलं की तुम्ही माझं लग्न करा म्हणून, मग कोणा केलं? तसेचे घोड म्हणजे हिमालयातले साधू यायचं लग्नच होईल नाही अजून. घ्या पुट्टू काढून पुट्टू. लईच अवघड यायला. मी विचार राहिलो बाबा तुमचं लग्न ज्यावेळेस करायचं त्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगितलं का माझं लग्न करा? कुंग नाही कांग नाही काहीच बोला ना ते हिमालयातले साधू. लय अवघड खेळ. काय सांगा तुम्हाला, संसार करायचा अजिबात सांगावं लागत नाही, परमार्थ करायचा सांगावं लागतो. सज्जन हो माई बापो, राग येऊ नका देऊ. ज्ञानोबाराय तुम्हाला मला सांगतात, ये साथी आलिया ओळंगा शारंग धरू नाही तरी संसारो जाईन लाया. तुम्ही मानवद्याच्या साथीला आला, फक्त एक काम करा, ओळंगा शारंग धरू. त्या भगवान परमात्म्याला धरा. कोणा धरलं? आमच्या गवळणीनं धरलं. कोणा साठवलं? आमच्या गवळणीनं साठवलं बाबा. आमच्या सुदाम देवानं साठवलं. आमच्या सुदाम देवानं एक काम केलं, पायात काही नसताना आमचे सुदाम देव गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्मा सुदाम देव लंगडत लंगडत आमच्या गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्म्याकडे गेले आणि चालता चालता त्यांच्या पायात काटा घुसला. आणि घुसल्याच्या नंतर सुदाम देवाची आणि गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची भेट झाली. सुदाम देवाच्या गळ्यात आमच्या गोपाल श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर सुदाम देवाचा पाय घेतला आणि भगवान परमात्म्यानं आपल्या मांडीवर घेतला आणि सुदाम देवाच्या पायातला काटा दातानं काढला. दातानं. इमानदारीनं सांगा, आपल्याला काटा घुसला आणि तो जर वरच राहिला पायात वर एवढा, तर आपली बायको दातानं काटा उपटिंग का? बायको पाथा काय माझ्याकडे? बोला ना. काहीच म्हणे. अरे बाबा हो, आपल्याला पायात काटा घुसला. मग भाषा तर कळते ना तुम्हाला. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळते, तुमच्याकडे आमच्याकडे जीवच माणसं मारते, तुमच्याकडे त्याच्याकडे काहीच नाही. मारित नाही ठेवत नाही. काहीच बोला ऐकायला येत नाही. सगळं ऐकायला येतं पण घरच्या माणसानं सांगितले अजिबात बोलायचं. काय बोलत होत मी? आपल्याला पायात काटा घुसला, काटा वर रे येणे करी बाबा. तर आपले घरचे माणसं दातानं काटा उपटीते का आपल्या पायातला? मग कशानं काढते? लाच कांडा ना. हे बी रॉंग नंबरच आहे, काहीच सांगत नाही. काय अवघड खेळ आहे बाबा यायचा. लय धाकात आहे बाबा, लय धाकात आहे. माणसं लय धाकात आहे बाबा. काय सांगतो मला, आम्हाला बी लय अवघड आहे. घरी जायचं असलं तर 500च्या नोटाची 200ची नोट, 200च्या नोटाची 100ची नोट, 100च्या नोटाची 50ची नोट, 50ची नोटची 20ची नोट, 20ची नोटची 10ची नोट, 10च्या नोटच्या नंतर 5ची नोट, 5च्या नोटच्या नंतर बरबक्कम चिल्लर आणि मग घरी घेऊन जा लागत. मला इमानदारीनं सांगा हो, तुम्ही ह्या गावचे मुखा माझे हात. सकाळी चहा घेता, दूध घेता, काफी घेता, चाविता का, गिळीता का, मारता का, उपमा खाता का, पोहे खाता का, शिरा खाता का, गुलाबजामुन खाता? खाल्ले का आज? खाल्ले. धन्यवाद. वा वा. काही कमी आहे का तुम्हाला? काहीच कमी नाही बाबा. घरी गेल्याच्या नंतर लय अवघडी. हे म्हणते जरा सुंट मिरे टाकून चहा करा, सर्दी झाली. ते म्हणतं ढोसला असेल ना 12 गावचं पाणी, कोण नाही होणार सर्दीन फुर्ती. लय अवघड खेळ. सप्त्याला आल्याच्या नंतर काहीच कमी नाही, पण घरी गेल्याच्या नंतर उलट आहे. पाणी हे आणते ना आंघोळ त्या करत्या. त्या म्हणजे कोण? घ्या यायचा फुट्टू काढून फुट्टू खुळू खुळू असू राहिले, पुरे दात पडेल.
लग्न व्हायला दिसत नाही मला. त्या म्हणजे कोणतं ते मध्ये बापा 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 पाणी हे आणत्या ना आंघोळ त्या करत्या त्या म्हणजे कोण. सांगू राहिलं त्या म्हणजे कोण. हुशार ते सांगत त्या म्हणजे कोण. ओ घ्या याचा फुट्टू काढून. फुट्टू त्याला दाढीने मिशन आहे अजून. घ्या फुट्टू काढून. पाणी आणत्या ना आंघोळ त्या करत्या त्या म्हणजे कोण. तर ते म्हणत आणि तुम्ही काय खेळ दांडगा आहे बापा. मोठा दांडगा खेळ लय अवघड. काय सांगा तुम्हाला. आम्ही घरी गेल्याच्या नंतर आम्हाला ती चिल्लर इकडे तिकडे मोजा लागत. मग तिथून पुढे त्या म्हणते बाई काही खरं नाही बाई. असं आवाळ आलं इजा चमकाला लागल्या पण पोराचा बापला याडा बाई काय करू. पैसे पाहिल्याच्या नंतर याला 17-12 सांगितलं की जा आल्या ना आभाळ वाजलं की दिलेली तारीख सोडून द्या घरी खूप साजा. पण लय माणूस याडा बाई आमचा ऐकत नाही. आणि मग तिथून म्हणते चहा घेता का. मग आपण मला येऊ द्या. सब पैसे के भाई सब पैसे के भाई सब पैसे नहीं कोई दिल का साथी नहीं कोई सब पैसे के भाई सब पैसे के सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. सज्जन हो माई बापा या जगात तुमचं आमचं कोण नाही बाबा. या जगात फक्त एक आहे. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या भगवान परमात्मा शिवाय जगात तुमचं आमचं कोण नाही. म्हणून आपल्याला वेळ राहिला नाही. आपले फक्त 7 मिनिटं बाकी राहिलेलं आहे कीर्तनाचे. किती मिनिटं. 7 मिनिटं. 11 वाजायला 7 मिनिटं बाकी आहे. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईन लया. या जगात तुमचं आमचं कोण नाही बाबा. या जगात फक्त एक तुमचा आमचा पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही जर आपलंस जर केलं तर तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण होईल. पण भानगडी एक झाली. सगळं जग विषय लंपट झालं. सगळं जग विषय अंध झालं. सगळं जग विषय धुंद झालं. आणि विषयामध्ये लंपट झाल्यामुळं खरा परमार्थ तुम्हाला मला कळाना. खरा भगवान परमात्मा तुम्हाला मला समजाना. आणि तुम्हाला मला परमार्थ नाही कळाल्यामुळं तुमच्या आमच्या जीवनामध्ये दैन्य अवस्था निर्माण झाली बाबा. तुमच्या आमच्या जीवनात दुःखाचा डोंगर तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला बाबा. का आला. मर्म कळालं नाही. कारण हे काय साधू संतांना तुम्हाला मला मार्ग सांगितलेला आहे. सोपेवर मामा सांगितले सांगितले काल दिंडी हाती घेऊन नाचा. काल दिंडी हाती घेऊन नाचा. सोपेवर सांगितले सोपेवर सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. किंवा तुका म्हणे सोपी केली पायवाट. सज्जन हो माय बाप मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा.
साधू संतांना तुम्हाला मला असा सोप्यातला सोपा मार्ग करून सांगितलाय, पण तरी समाज त्या मार्गाने जायला तयार नाही, तरी समाज त्या मार्गाकडे झुकायला तयार नाही. कारण एक आहे बरं का, अनेक नका पडू गाभाळाच्या भरी, तेथे आहे थोरी नागवन, मनोमार्गे गेला तो तेचे मुखाला, हरिपाठी स्थिर लावा तोची धन्य. मनाच्या मार्गाने तुम्ही आम्ही जर गेलो तर तुमच्या आमच्या जीवनाला नरक भोगावं लागेल, नरक. तुमच्या आमच्या जीवनामध्ये धन्य अवस्था होईल, धन्य अवस्था. आणि साधू संतांना जो मार्ग तुम्हाला मला सांगितला, बरं जाऊ द्या, तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. पेटी मास्तर बाजूला. काका तुम्हाला विचारतो, जुन्या काळातले पाहुणे, जुन्या काळातले तुमच्या नात्यातले पाहुणे तुमच्याकडं सोयरिकीसाठी आले, आल्याच्या नंतर तुम्ही त्यांना नातं गोतं विचारणार का? हा, अरे रे रे, रॉंग नंबर आहे. जाऊ द्या, सोडून द्या, सोडून द्या, रॉंग नंबर लागला. दिनकरराव, जुन्या काळाचे नात्यातले पाहुणे, जुने पाहुणे तुमच्याकडे सोयी संबंधासाठी आले, तुम्ही त्याला नातं विचारणार का? हा, नाही. कारण एक आहे, जुन्या नात्यातले पाहुणे नातं विचाराची गरज नाही. रॉंग नंबर लागला. लग्न करेल नाही ना पोराची. मोठा दांडगा गोळी, काय सांगा तुम्हाला, लय दांडगा घोळ, बालता घोळ दांडगा. अजिबात नात्यात सोयरिकीत विचाराचं काम नाही, फक्त पसंतीचा मार्ग. दुसरा मार्ग कोणचा आहे? पसंतीचा मार्ग. पसंत झालं, माणुसकी पटली, इमानदारी पटली, वागणूक पटली, आणि नातं तर पहिलं जुनच आहे. सोयरीक जमली का राहिली? जमली. आता तुम्हाला विचारतो बरं का, टोपीवाले दादा, नवीन पाहुणे तुमच्याकडे आले, तुम्ही त्यांना नातं विचारणार का बिना नातं विचारल्याचं सोयरीक जमिनार? पटकन सांग, बोल ना. बराबर सांगितलं दादांना, नातं विचारणार. बर मला एक सांगा, नात्यात बसल्याच्या नंतर जमिनार का बिगर नात्याच जमिनार? आता काय डोकं फडाची पाळी, ते काही सांगा, धाका दे नाही, धाकात लोक काय सांगा. बापा बापा बापा, नात्यात जर बसलं तर सोयरीक जमणार नाही. आपण काय सांगतो त्यांना फोनवर सांगू, बरोबर आहे? सज्जन हो, माई बापा हो, मला तुम्हाला एकच बोलायचंय, तुमचं आमचं नातं पांडुरंग परमात्म्यासोबत आहे. जोपर्यंत जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत, जोपर्यंत तुम्ही आम्ही पांडुरंगासोबत लग्न लावित नाही, तोपर्यंत माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तुम्हाला मला या पृथ्वी तलावर नाही. कोणासोबत लग्न लावायचंय? पांडुरंगासोबत लग्न लावायचं. मग पांडुरंगासोबत लग्न लावायचं म्हणजे काय करायचं बरं अण्णा, टोपीवाले अण्णा? वा 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 वा, एकदम बराबर बोलले बाबा. माळ घालायची, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिला, हृदय कळवळा वैष्णवांचा होय होय बारिका, पाय पाय रे साधन काय
दादानं सांगितलं वारकरी बनावं लागेल. पाच तुम्ही एवढा शब्द वापरल्यामुळं आम्हाला एवढं म्हणावं लागलं बरं का. सज्जन हो माय बापा, पवित्र तुळशीची माळ घालणं म्हणजे अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा सोबत लग्न लावणं बरं का. सज्जन हो माय बापा, बरं मला सांगा, तुम्ही पांडुरंगासोबत लग्न लावित नाही, घरच्या माणसाचं तुमचं लग्न झालं, मपलं बी लग्न होईल बरं का. मी काही असा संन्यासी नाही पाडातला, मला लग्न होईल माझं बरं का. चष्म्यावाले अण्णा, काय नाव तुमचं? म्हणते का अण्णा अण्णा अण्णा. वा रे वा अण्णा. अण्णा म्हणजे अनित राह, त्याचं नाव अण्णा. अण्णा, बरोबर आहे. अण्णा मला सांगा, काय विचारित होत मी तुम्हाला? मी काय विचारित होत तुम्हाला? हा, माझ्या डोक्यात राहत नाही, सांगा जा मला काय करावं म्हणते ते. आता जाऊ द्या. सज्जन हो माय बाप, मी तुम्हाला हे विचारित होतो, माझं पण लग्न होईल आणि तुमचं लग्न होईल. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. तुमचं लग्न झालं, लग्न लागून पत्नी अर्धांगी पत्नी घरात आली, 6 महिने तिनं कुंकू लावलं, 12 महिने तिनं टिकली लावली, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी अजिबात कुंकू लाविना, कुंकू लाविना, कुंकू आणि टिकली बी लाविना. कोण? पेटी मास्तर. कोण? बायको. बरोबर, आता शिक टाळ्यावर आले ते. बायको कुंकू लाविना आणि टिकली लाविना. आपण तिला घरात ठोकू? हा नाही. कुंकू नाही ठाव म्हणे मी आहे, भावाविन देव कैसा पावे. सज्जन हो माय बापा, नवीन बाई आपल्या गावामध्ये आली पाहुणी, आणि तिच्या कंपाळाला कुंकूच नाही, छाती ठोकपणे सांगू राहिले, मला मालक आहे, मला स्वामी आहे, मला नवरा आहे. कोणी मान्य करीन का ना? नाही. कुंकू असल्याशिवाय मालक नाही, आणि मालक असल्याशिवाय कुंकू नाही. मालक गेले, कुंकू लावता येईल का? बाबा, तुमचा आमचा मालक कोण? अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्यासोबत लग्न करून घ्या मायबापा, आणि जीवनाचं कल्याण करून घ्या. आपली वेळ संपुष्टात आलेली आहे, तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. आणि 1 मिनिट घेऊ का तुमचं? घ्या घ्या. सर्वांची इच्छा असंद घेतो. मला सांगा, पेटी मास्तर अजिबात वाजू नका. मला सांगा, या जगातल्या दलिंदर मधला पहिल्या क्रमांकाचा दलिंदर, त्याच्यावर दलिंदरच नाही कोणी, नंबर 1 चा दलिंदर जगातला, महाराष्ट्रातला, देशातला कोण सांगू शकतं?
या जगातला, महाराष्ट्रातला, देशातला नंबर 1 चा दलिंदर सांगू शकत कोण? नाही, नाही सांगू शकत. सज्जन हो मायबाप, आईच्या पोटात असताना वडील वारले, आईच्या पोटातून बाहेर पडला, आई वारली. आईचं दूध प्यायला मिळालं नाही, आईची माया मिळाली नाही, आईचा चेहरा पाहायला मिळाला नाही, वडिलाचा चेहरा पाहायला मिळाला नाही, वडिलाची माया त्याला मिळाली नाही, वडिलाचं प्रेम त्याला मिळालं नाही, आईची सावली त्याच्यावर पडली नाही, आईचं प्रेम त्याला मिळालं नाही. आणि लोकांना वाढी लावून जगामध्ये पोचला आणि मोठा झाला. नंबर 1 चा दलिंदर त्यो. सज्जन हो माय बाप, नंबर 2 चा दलिंदर कोण? आई आहे, वडील आहे. पण आई आणि वडील त्याच्यापासून अलग राहतात. आई वडिलाला डोकून पाहत नाही, आई वडिलाची सेवा करीत नाही, आई वडिलावर ध्यान देत नाही. नंबर 2 चा कोण? नंबर 2 चा कोण? बोला, आवाज काढा. नंबर 2 चा कोण? अरे बोला, कोण? कोण अण्णा? दलिंदर. सज्जन हो माय बाप, दलिंदरचे प्रकार लय मोठे. पण माझी वेळ संपुष्टात आली, संपली. 1 मिनिट माझा बाकी उरलेला, जास्त वेळ मी घेत नाही. 11च्या पुढे कीर्तन जाऊ देत नाही. सज्जन हो माय बाप, लांबून प्रवास करून आलो. आमचे गुणीजन मंडळी बिचारी तडसस उभा आहे. त्याच्यानंतर तुम्ही बी कामधंदा करून बसलेले. लय मोठे दलिंदर आहे. जगलो वाचलो. मला जर तारीख पुढल्या वर्षी दिली तर दलिंदरची 51 ची यादी तुम्हाला सांगन. किती दलिंदर? 51 दलिंदर. 51 दलिंदरचे नाव तुम्हाला सांगन. कोणत्या क्रमांकाचा दलिंदर? आता 2 दलिंदर तुम्हाला सांगितले. सज्जन हो माय बापा, जर आई वडिलाची सेवा जर जीवनात येऊन जर तुम्ही जर नाही केली, तुमचं वाटुळ झाल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलाची सेवा जर जीवनात येऊन जर तुम्ही आई वडिलाला जर नाही सांभाळलं तर तुमच्या जीवनात अखंड दलिंद्री राहील. तुमच्या लेकरा बाळाचं सुद्धा वाटुळ होईल. तुमच्या लेकरा बाळाचं सुद्धा कल्याण होणार नाही. मारुतीला साक्षी ठेवून सांगतो, भगवान बाबाला साक्षी ठेवून सांगतो, खोटं बोलत नाही. आई वडिलाला जीव लावा, आई वडिलाला सांभाळा. आणि जर आई वडिलांनी एवढी इस्टेट कमवून तुमच्या हवली करून देऊन जर तुम्ही आई वडिलाला डोकून पाहत नसन तर तुमच्यासारखा दलिंदर कोण नाही जगात. याच्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे, याच्यासाठी परमार्थ आहे. बजाव थाली, क्या बात आहे. सज्जन हो माय बापा, आणि माता मावल्याला विनंती माझी तुम्हाला बर का, ज्यांना ज्यांना सासा आहे, सासा म्हणजे सासू, त्या सासूला आणि सासऱ्याला तुम्ही जर जीव लावला तर येणाऱ्या भावी काळातल्या तुमच्या मुलाच्या बायका म्हणजे तुमच्या सुना तुम्हाला जीव लावत्यान. नाही तर तुमचं सुद्धा वाटुळ झाल्याशिवाय राहणार नाही. सासूला जीव लावा, आईला सांभाळा. कारण हे काय सज्जन हो माय बापा, आई वडील तुमचे कोण आहे? वडील साक्षात पांडुरंग परमात्मा, तुमचे पांडुरंग परमात्मा आहे. आई तुमची कोण आहे? आई तुमची साक्षात रुक्मिणी माता आहे. आणि तुमच्या मालकाची जे आई वडील आहे ते रुक्मिणी माता आणि पांडुरंग परमात्मा आहे. ते सुद्धा तुमचे रुक्मिणी माता आणि पांडुरंग परमात्मा आहे. पण आपल्याकडून लयच अवघड हो. घेऊ का 1 मिनिट? आज घेऊ. लयच अवघड. माय बाप तर कुठं वायलीन, सासू सासरे याच्या बोकांडी कोणतं म्हणे त्याला पोरग नाही सांभाळायला. ह्या मायची येडी हालत. लय दलिंदर. बायकोचे मायबाप इथं बोकांडी घेतो आणि याचे मायबाप सपरात पाठीतो. याला जिथं पाणी नाही तिथं नेऊन कापा मादर चोदाला. लयच मादर चोत काय सांगा. ते म्हणते मला कोणा तारीख दिली रे, लयच बोलून राहिलं बाबा. बायकोचे मायबाप इथं आणतो आणि आपले मायबाप काय मुंडक आली तर बाबा. घ्या यायचा फुट्टू काढून फुट्टू. लय जमाना नाचला बाबा. बांगर महाराज काय पाहता तुम्ही? तुम्ही लपून बसले बाबा. आत्ताच एक सापडे मला. अरे राम राम राम. या फोटो काढून आमच्या हरिभक्त परायण परमस्नेही
सज्जन हो मायबापा हो, पूर्ण आयुष्य आमच्या महाराजांनी समाजाकरता घातलं. असे आमचे हरिभक्ता परम स्नेही बांगर महाराजांनी तुमच्या गावचा माझा परिचय करून दिला. सुरुवातीची तारीख महाराजांनीच मला दिली आणि महाराजांना तारीख दिल्यामुळं माझा नंबर तुमच्या गावात सापडला. कोणाकडं? पिंटू भाऊकडं आमच्या. आणि त्यांनी मला फोन केला. फोन केल्यामुळं मला गावातल्या सर्व भजन मंडळी, त्याच्यानंतर प्रतिष्ठित मंडळी, सगळ्या गावकरी मिळून मला तारीख दिली. सज्जन हो मायबापाओ, तुमच्या आईवडिलाचं दर्शन मला घडलं हे मी भाग्य समजितो. आणि सज्जन हो मायबापाओ, पुन्हा तुम्हाला मारुतीच्या साक्षीनं, भगवान बाबाच्या साक्षीनं पुन्हा हात जोडून नम्रतेची विनंती करतो. हात जोडतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. सज्जन हो मायबापाओ, आई वडिलाला जीव लावा. तुमच्या सासू सासऱ्याला जर मुलगा नसन, म्हणजे तुम्हाला जर मेवना नसन, तर बायकोची सुद्धा आई वडील आणून सांभाळा. पण तुमचे स्वतःचे पहिले सांभाळा, नाही तर स्वतःच्याला बाहेर काढून देता आणि सासू सासऱ्याला घरात खोपसिता. हे करू नका. आलं का सज्जन हो? सांभाळाचं तर दोघाला सांभाळा, कोणाला वायली काढून देऊ नका. आणि अशी सेवा जर तुम्ही केली मायबापा हो, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. पांडुरंग परमात्मा तुमच्या सोबत राहील, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ज्ञानोबा राय सांगतात, सज्जन हो मायबापा हो, ज्ञानोबा रायनं समाजाकडे पाहिलं आणि ज्ञान समाजाला, पूर्ण समाज आमच्या माऊलीला अज्ञान दिसला. अज्ञान दिसल्याच्या नंतर ज्ञानोबा रायला दया आली आणि दया आल्याच्या नंतर आमच्या ज्ञानोबा रायनं काय केलं? 56 भाषेचा केला शे गौरव, भवर नवी नाव उभारली. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैले जाईन लया. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकोबाराय. ज्ञानदेव माने पाहता पाहिलं, 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 स्वप्नीच्या कहीला स्वप्नीच्या कहीला कोणाचे माय कोणाचे कोणाचे माय
मुर्गा जळा भूत न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुमचे विनोद असो पायाच्या प्रसादे काही बोलवलो विनोदे क्षमा करणे संती नवंग संग व्यक्ती सज्जन हो माय बापो झालेली सेवा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी भानुदास महाराज आटाळकर यांच्या चरणारविंद नतमस्तक होऊन कीर्तन सेवा समर्पित करतो. भगवान बाबाच्या चरणी कीर्तन रूपी सेवा समाप्त करतो. आणि दुसरी गोष्ट एक फार मोठी भाग्याची आहे पहा, कारण भगवान बाबाच्या गडावरील भगवान बाबाच्या मंदिराचे पुजारी आपल्या कीर्तनाला बसेल आहे. एकदा जर टाळी वाजून त्यांचं स्वागत करा सज्जन हो माय बापा. कारण आपले असं समजा भगवान बाबाच आपल्या गावात आले, भगवान बाबाचे पुजारी मंदिराचे आपल्या मंडपात बसले म्हणजे असं समजा भगवान बाबाच आपल्या सप्तामध्ये हजर आहे. सज्जन हो माय बापा, भाग्याचे निमिषे, कारण भाग्य असल्याशिवाय काही मिळत नाही माणसाला बरं का सज्जन हो माय भाऊ. भाग्यात जर नसेल तर काहीच भेटत नाही. मला एक दृष्टांत आठवला पण आपली वेळ संपून गेली. आता दृष्टांत मी सांगत नाही, माफी मागतो. झालेली कीर्तन रूपी सेवा तुमच्या आई वडिलाच्या चरण समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.